मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार सुद्धा उद्या अयोध्येमध्ये जाणार नाहीयेत। 22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरात जाऊन दर्शन घेणार। मंत्रिमंडळासह खासदारांना सुद्धा घेऊन रामाचं दर्शन घेणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही सर्वजण अयोध्येमध्ये जाऊन रामाचं दर्शन घेणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलंय। हे आमचं श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे। त्यामुळे आम्ही दोघं तिघं जाऊन दर्शन घेण्याऐवजी आम्ही आमच्या सर्व मंत्रिमंडळाला आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, आमचे अधिकारी, रामभक्त, प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असणारे सर्वजण या महाराष्ट्राच्या वतीने एकत्रित गेलो तर त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळेल आणि म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला। फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे कारसेवेला जाईल। आम्ही सगळेच कारसेवा नाही, कारसेवा झाली आहे, आता रामसेवेला जायचं आहे, रामदर्शनाला जायचं आहे। त्यामुळे फेब्रुवारीमध्ये आम्ही निश्चितपणे जाऊ। आम्ही म्हणजे सगळे शिंदे साहेब आपण सगळे जाऊ, आम्ही सगळे जाऊ। महाराष्ट्र शासनाने पण एकनाथराव शिंदे साहेबांनी सुट्टी जाहीर केलेली आहे। काही ठिकाणी अर्ध्या दिवसाची सुट्टी काही राज्यांनी दिलेली आहे। उद्या शासकीय इमारतीमध्ये देखील रोषणाई करण्याच्या बद्दलच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। एकनाथराव शिंदे साहेबांचा मला फोन आला, ते म्हणले की आपण सगळ्याच मंत्रिमंडळाला घेऊन काही दिवसांनी तारीख ठरवू आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ तिथं आलेलं आहे। कारण आम्ही दोघं जण बाकीचे सगळ्यांनाच तिथं उद्याच्याला परवानगी नव्हती।